नमस्कार, स्वागत आहे आपले कला कल्पना चॅनल मध्ये। आज आपण जीन्सच्या कापडाच्या छोट्याशा तुकड्यांपासून हा असा सुंदरसा पाऊच शिवणार आहोत। पाहू शकता तुम्ही इथं या पाऊचला दोनही बाजूंना डिझाइन आहे आणि या पाऊचवर असं डिझाइन कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। आणि या पाऊचला आपण इथं चेन थोडीशी वेगळ्या पद्धतीने जोडणार आहोत। याची डिझाइन करायची असेल तुम्हाला तर नेहमी जीन्सच कापड निवडायचं, कारण की जीन्सच्या कापडाचे जास्त धागे निघत नाहीत। म्हणजे असं पॅच वर्क करण्यासाठी शक्यतो ज्या कापडाचे अजिबात धागे निघत नाहीत असंच कापड वापरायचं आहे। आपल्याकडे ज्या वापरून झालेल्या जीन्स असतात त्यापासूनही आपण असे पाऊच बनवू शकतो, किंवा तुमच्या आसपास कोणी जेंट्स टेलर असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला असे जीन्सच्या कापडाचे छोटे छोटे तुकडे मिळतील। तर असा हा पाऊच बनवायला अतिशय सोपा आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होतो। या पाऊचसाठी मी फक्त मेन फॅब्रिकचे काही तुकडे आणि अस्तरचा वापर केलेला आहे। चला तर पाहूया त्यासाठी आणखी काय काय लागतं ते। आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मी जीन्स कापडाचे 2 तुकडे कट केलेले आहेत। याची रुंदी 9 इंच आहे आणि उंची 7 इंच घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही या कापडांना पेपर कॅनव्हासही लावून घेऊ शकता, म्हणजे हा पाऊच छान कडक तयार होईल। आणि हा एक असा प्रिंटेड कॉटनचा कपड्याचा तुकडा आहे, याच्यातून आपण याच मापाचा हा एक तुकडा कट करून घेतलेला आहे। खूपच सुंदर असा पाऊच बनणार आहे। यातल्या एका तुकड्याला अशी मी खडूच्या साहाय्याने डिझाइन आखून घेतलेली आहे आणि ही डिझाइन बरोबर आपल्याला या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। आता कट केल्यानंतर हे बघा, हे असं दिसतं आणि त्यापासून अशा पाकळ्या निघतात। तर याचा आपण या तुकड्यावर वापर करणार आहोत। तर आधी आपण या तुकड्याच्या खाली हा प्रिंटेड कापडाचा तुकडा ठेवायचा आहे, म्हणजे सुलट बाजू वरच्या दिशेला ठेवायची आहे। फॅब्रिकचा तुकडा याच्यावर ठेवायचा आहे, याची सुलट बाजू वरच्या दिशेला करायची आहे। या तुकड्याला वाटल्यास आपण थोडंसं 4 बाजूंनी टाचण्याने फिक्स करून घेऊयात। आता हा जो आकार आहे या आकारामध्ये आपल्याला टिपा देऊन घ्यायचा आहे। पूर्ण या सर्व पाकळ्यांना आपल्याला इथे टिपा द्यायच्या आहेत, अगदी कडेला टिप द्यायची आहे। इथं याची टिप देताना तुम्ही विरुद्ध रंगाचा किंवा वेगळ्या रंगाचा दोराही वापरला तर इथे ही डिझाइन आणखीनच उठावदार दिसेल। अशा प्रकारे या 6 पाकळ्यांना कडेकडेने छानपैकी टिप देऊन पूर्ण करून घ्यायचं आहे। पूर्ण आता या पाकळ्यांच्या बाजूने आपण टिपा देऊन घेतलेल्या आहेत। या दोन्ही तुकड्यांमध्ये फक्त याच तुकड्याच्या पाकळ्या कट केलेल्या आहेत आणि ह्याच्यात पाकळ्या कट झालेल्या आहेत या आपण या दुसऱ्या तुकड्यावर जोडून घेणार आहोत। या सर्व पाकळ्या यावर अशा सेट करायच्या आहेत। आता इथे आपण याची पाकळ्यांची उलट बाजू वरच्या दिशेला करत आहोत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पाकळ्या वेगळ्या आकारामध्ये किंवा वेगळ्या शेपमध्ये इथं सेट करू शकता। या सर्व पाकळ्या आपण टाचण्याने फिक्स करून घेऊया, म्हणजे सरकणार नाही आणि आपल्याला टिप द्यायला सोपं होईल। आता पाकळ्यांच्या कडेकडेने बरोबर आपल्याला टिप देऊन या पाकळ्या इथं शिवून घ्यायच्या आहेत। बरोबर पाकळ्यांच्या आकारामध्येच कडेकडेने टिप द्यायची आहे आणि अगदी सावकाश हळूवार पण ही टिप द्यायची आहे। इथे कुठेही आपल्याला अस्ताव्यस्तपणा करायचा नाही, म्हणजे अगदी आकारातच परफेक्ट टिप द्यायची आहे, तरच ही डिझाइन छान दिसेल। असं किचकट काम करताना सुईच्या अगदी जवळ आपली बोटं येतात, तेव्हा सांभाळून आणि सावकाशपणे टिप द्यायची आहे। मी अगदी तुम्हाला बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओमध्ये आपण या पाऊचला थोडीशी वेगळ्या पद्धतीने चेन जोडणार आहोत। या दोनही मेन फॅब्रिकच्या तुकड्यांना डिझाइन करून झालेली आहे। यासाठी अस्तर म्हणून मी हे 2 नॉन वोनचे तुकडे घेतलेले आहे आणि हे तुकडे मी मेन फॅब्रिकच्या मापा एवढेच घेतलेले आहेत। इथं आपण मेन फॅब्रिकला पेपर कॅनव्हास किंवा स्पंज वापरलेला नाही, तेव्हा यासाठी नॉन वोनचंच अस्तर घ्यायचं, त्यामुळे आपली पर्स छान कडक तयार होते। या दोनही तुकड्यांच्या मध्ये आता आपण चेन जोडणार आहोत। त्यासाठी या चेनचा मी हा एकच भाग घेतलेला आहे आणि ही चेनची रुंदी घेताना या मेन फॅब्रिकच्या रुंदीपेक्षा 3 ते 4 इंच जास्त घ्यायची आहे, म्हणजे 9 + 9 18 प्लस अधिक 3 ते 4 इंच घ्यायचं आहे। साधारण मी 24 इंचाची चेन घेतलेली आहे। आता हे दोनही फॅब्रिक असे समोर समोर ठेवायचे आहेत आणि या बाजूला इथं 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या बाजूलाही 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। चेनची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची आहे। यावर हा नॉन वोनचा तुकडा ठेवायचा आहे। इथे आपण टाचण्याने फिक्स करून घेऊयात आणि ही चेन आपल्याला फक्त इथपर्यंतच जोडायची आहे, म्हणजे या मार्किंग पर्यंतच जोडायची आहे। तर आपण एका भागाला ही चेन जोडून घेऊयात। आधी तुम्हाला हवं तर आधी तुम्ही मेन फॅब्रिकला फक्त चेन जोडून घेऊ शकता आणि नंतर त्यावर अस्तर जोडून घेऊ शकता। इथपर्यंत आल्यानंतर मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं आहे। इथं चेन आतल्या दिशेला घेऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर एकत्र करून टिप पूर्ण करायची आहे। हा दुसरा तुकडा घ्यायचा आहे आणि चेन या दिशेला करून घ्यायची आहे। हा नॉन वोनचा तुकडा याच्यावर ठेवून घ्यायचा आहे।
आणि या बाजूला ही चेन जोडून घ्यायची आहे. इथं दुसऱ्या बाजूची चेन जोडताना तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता की इथं कशा प्रकारे चेन जोडलेली आहे. इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवर आणि इथपर्यंत टिप लॉक करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक आणि हे अस्तर एकमेकावर ठेवायचे आहे आणि ही सरळ अशी टिप कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये चेन आली नाही पाहिजे एवढ्या भागामध्ये. आणि ही चेन आतल्या दिशेला करायची आहे. म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या आतल्या दिशेला वळवून घ्यायची आहे आणि मग टिप कंप्लीट करायची आहे. या प्रकारे ही चेन मी मेन फॅब्रिक कडे वळवलेली आहे आणि फक्त मेन फॅब्रिक आणि अस्तरच शेवटी जोडून घेतलेला आहे. आता अस्तरचा भाग असा मागच्या दिशेला करायचा आहे आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तसंच हाही अस्तरचा भाग मागच्या दिशेला करायचा आहे. या बाजूला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कला कल्पना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे दोन्ही बाजूंना दाबटीप देऊन झालेले आहे. आता या चेन मध्ये आपण रनर टाकून घेऊयात. आपल्या चॅनलवर चेन मध्ये रनर टाकण्याचे 2-3 प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये जाऊन येतो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. रनर टाकल्यानंतर हे दोन्ही भाग सारखे झाले की नाही हे बघून घ्यायचं. आता आपण हे दोन्ही मेन फॅब्रिक व्यवस्थित जुळवून घेऊयात. इथे वाटल्यास आपण टाचण्याने फिक्स करून घेऊया चारही भाग. हे रनर थोडंसं मध्ये घ्यायचं आहे आणि इकडच्या दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. तीनही बाजूंनी आपण टिप देऊन घेणार आहोत. आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स किंवा बॅगला चेन जोडण्याच्या भरपूर पद्धती मी दाखवलेल्या आहेत मैत्रिणींनो. तुम्ही आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. आतल्या बाजूने तुम्ही पायपिंगही करू शकता. इथं तीनही बाजूंनी दोनदा टिप देऊन पक्क करून घेतलेला आहे मी. आता या चेनच्या भागातून हे पाऊच उलटून घ्यायचं आहे. कात्रीच्या मदतीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने याचे कोणी किंवा कोपरे छान बाहेर काढून घ्यायचे आहेत. म्हणजे उलटवल्यानंतर हा पाऊच खूप फिनिशिंग मध्ये आणि छान दिसेल. उलटवल्यानंतर छानपैकी आपलं डेनिम जीन्सचं पाऊच तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंग मध्ये शिवलं गेलेलं आहे. आणि या पाऊचला आपल्याला दोनही बाजूने डिझाईन तयार झालेली आहे. आणि ही चेन इथं ओपन केल्यानंतर आतल्या बाजूला बघा किती फिनिशिंग मध्ये शिवलं गेलेलं आहे. आणि चेन अशा पद्धतीने आपण जोडलेली आहे की त्या चेनला आपोआप हँडल तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हँडल जर असं मनगटामध्ये अडकवायचं असेल तर चेन तुम्ही थोडीशी आणखी जास्त मापाची घ्या. त्यात आणखी सांगण्यासारखं म्हणजे हे जे आपण पॅच वर्क केलेलं आहे तर इथं तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता मैत्रिणींनो. म्हणजे इथं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पॅच करू शकता आणि जोडू शकता. म्हणजे तुम्ही ह्या ज्या 6 पाकळ्या कोरलेल्या आहेत किंवा कट केलेल्या आहेत याच्याऐवजी तुम्ही एखाद्या पक्षाचा आकार किंवा फुलाचा आकार किंवा तुम्हाला हवा तो आकार इथं कट करून घेऊ शकता. आणि इथं प्रिंटेड जो तुकडा वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही प्लेन तुकडाही वापरू शकता. किंवा अशा पॅच वर्कचा उपयोग आपल्याला स्लिंग बॅग किंवा शॉपिंग बॅग किंवा लहान मुलांच्या कपड्यावरही करता येईल. व्हिडिओ पाहिले जातात परंतु सबस्क्राईब केलं जात नाही. प्रत्येक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मैत्रिणींनो. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा. बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.